आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप भाजलाय ना तुम्हाला? एक हर्बल लेप पाठवलाय. त्याने भाजलेली जखम लवकर हील होते. क्या बात है, क्या टाइमिंग है यार. थैंक यू सो मच मिस अनुष्का. ये मुलीचं काही कळतच नाही. कधी एकदम चिडते काय, रागवते काय, आणि कधी कधी एवढी काळजी. खरी अनुष्का कुठली, खोटी कुठली, काही कळतच नाही. आता अचानक हा मेसेज आलाय. अचानक एवढी काळजी. का कोणास ठाऊक. या अनुष्काकडे पाहिलं की असं वाटतं की ती फ्लॉवर शॉप मधली मिस ब्युटिफुल आईजच आहे की काय. मी पण काय एवढा विचार करतोय तिचा. ताई, अगं कशी झाली आपली सरप्राईज विजिट? नीट सांगता येत नाहीये. सांगता नाही ना? म्हणजे ताई, आपल्या प्लॅनिंग मध्ये काही गडबड झाली का ताई? अगं ताई, काय झालं? म्हणजे तुझा मूड जरा ऑफ आहे का ताई? ताई सांग ना. सॉरी सॉरी ताई, आता मी मध्ये मध्ये बोलणार नाही. म्हणजे तू जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. संजय कसं आहे ना, आमचं अख्खं आयुष्य मोठमोठ्या बिझनेसमॅन बरोबर काम करण्यात गेलं. ते कसे उठतात, कसे बसतात, काय विचार करतात, सगळं सगळं पाठ आहे आम्हाला. रत्नपारखीनं भेटल्यानंतर का कोणाष्ट आम्हाला असं वाटलं की त्यांच्या बाबतीत काहीतरी ऑफ आहे. मी बोलू? बोल ना. ताई ताई, मला हे कळालं की तू रत्नपारखींच्या घरी जाऊन आल्यापासून अस्वस्थ आहेस. पण नेमकं कारण काय आहे ते मला कळत नाहीये. संजय, अरे त्यांच्याशी बोलल्यावर ना आमच्या असं लक्षात आलं की ते एक बोलतायत पण त्यांची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच म्हणते. त्यांचे डोळे, आम्हाला वाटलं की त्यांचे डोळे खोटं बोलतायत, आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. ताई, एक बोलतो, चोराच्या मनात चांदणं. सॉरी ताई, माफ कर मला. पण ताई, आपण ज्यावेळी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीकडे सुद्धा त्याच दृष्टीने बघतो. सतत त्याच्याकडे संशयाने पाहत असतो. आणि ताई, ते रत्नपारखी आहेत, किती मोठे बिझनेसमॅन आहेत आणि मुळात ते आता नुकतेच भारतामध्ये स्थायिक झालेत. म्हटल्यावर त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत, लाईफस्टाईल ही वेगळी असू शकते. आणि त्यात आपण त्यांना न सांगता त्यांच्या घरी गेलो म्हटल्यावर त्यांना ऑकवर्ड फील झाला असणार ताई. असं कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये आपण असं अचानक गेलो म्हटल्यावर अवघडल्यासारखं होतं ताई. आता ताई, तूच मला सांग बरं की ते जर आपल्या घरी असे न सांगता आले असते तर तू त्यांना भेटले असतीस का? नाही ना. मग त्यांनी तर आपल्याला किती छान एंटरटेन केलं. काय ताई, हे आता जे काही बोललास ते कोणी सांगितलं की शिकवलं? अगं ताई, मनी मनी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. आणि ताई, मी आत्तापर्यंत जे काही शिकलोय ना ते फक्त तुझ्याकडूनच. आणि तूच आहे माझी गुरु. आणि ताई, तुझ्यासारख्या हुशार मुत्सद्दी ताईच्या सहवासात राहिल्यापासून फुला संगे या मातीला सुद्धा सुगंध लागणारच की. इनफ. बरं 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 बरं, मी इनफ करतो. हां ताई,
तुला मी सांगतो, तुझ्या हे डोक्यातलं जे काही संशयाचं भूत आहे ना, ते जरा बाजूला ठेव. आपल्या घरामध्ये कार्य आहे, त्या कार्याकडे लक्ष दे. खूप कामं पेंडिंग आहेत, ते करायला नको का? ट्रू. मग बरं, जरा जास्तच बोललो. आपल्या ऑफिसमध्ये पण खूप कार्य आहे, त्याच्याकडे मी लक्ष देतो. थँक्यू. हा, आई तू थांबा इथे, लक्ष ठेवा. हो मी लक्ष ठेवते, तू काळजी करू नकोस. जा. साहेब झाला. थँक्यू. यशोधरा, आता कशाला फोन केला असेल? हॅलो. काय प्रॉब्लेम काय? फोन का उचलत नाही पटकन? तू फोन उचलत नाही, साई फोन उचलत नाही. व्हॉट इज रॉंग? ते फोन चार्जिंगला लावला होता ना, म्हणून उशीर झाला. बोल ना, काही काही काम होतं का? कसा आहेस? जेवलास का? हे विचारायला फोन करणार आहोत का आम्ही? बोल ना. आम्ही घरी लवकर येतोय. का? कशाला? म्हणजे लवकर का? का म्हणजे? आता आमच्या घरी यायला आम्हाला तुझी परमिशन घ्यावी लागणार आहे का? परमिशन नाही, म्हणजे तसं नाही यशोधरा. नम्रताला सांग, आम्हाला बरं वाटत नाहीये, घरी येतोय आराम करायला, घरीच जेव. कळतंय? हो हो, ओके, सांगतो ना. गुड. संजय, यशोधराचा फोन आला होता, ती घरी येते. इतक्या लवकर? डोकं दुखतंय तिचं. त्या फाईल्स कधी चेक करू? मी म्हणतो नंतर चेक करतो. कुठेतरी लपवून ठेवावे लागतील आधी, ते बघ काय ते. एक जागा आहे, आलोच. ताई बोल ना, काय ना? संजय एक पेन किलर आणून दे ना आम्हाला, डोकं दुखतंय आमचं खूप. क्विक. हो हो ताई.
मिस अनुष्का रत्न पारखी. जेव्हा जेव्हा हिला भेटतो ना, एक अस्वस्थपणा वाटत राहतो. का होत असेल असं? श्रेयस, तू काय बिझी आहेस का? अरे नाही, कसला बिझी, बसलोय असंच. बस. सो कशी झाली मीटिंग? कसली मीटिंग? अरे तू आणि मम्मा त्या रत्न पारखींना भेटायला गेला होतात ना? ते मीटिंग कसली रे? ते त्या दिवशी सगळं प्रकरण घडलं, त्याबद्दल माफी मागायला गेलो होतो. पण फार अपसेट आहेत ते. अपसेट होणं ऑब्विस आहे. एवढ्या मोठ्या पार्टीत एवढ्या लोकांसमोर त्यांचा अपमान झाला. कोणीही अपसेट होईल रे. पण ते रत्न पारखी जितके चिडलेत ना, त्याच्यापेक्षा जास्त त्यांची मुलगी चिडली आहे. यू नो व्हॉट, पहिल्या भेटीत मला तिला जितका ऍटिट्यूड आहे असं वाटलं होतं ना, तसं नाही आहे रे. वेगळीच आहे ती. वेगळी नाही म्हणजे तू तिला पहिल्यांदा कधी भेटलायस हे तरी लक्षात आहे का तुझ्या? नाही, माझ्या लक्षात नाही. मग वेगळी कशी? अरे वेगळी म्हणजे आता पहिल्यांदा आम्ही भेटलो, त्यानंतर योगायोगाने आमची सारखी भेट होत राहते. आणि का कोणाच ठाऊक, मलाही तिला भेटावंसं वाटतं. अच्छा, कळलं. त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये हाय अनुष्का, सी यू अनुष्का. चला, फायनली कोणाचा तरी नंबर लागला. ए बाबा, तू असं कन्क्लुजनवर येऊ नकोस लगेच. असं काही नाहीये. अरे मी कन्क्लुजनवर येत नाहीये, पण श्रेयस मी तुला कधीही कुठल्या मुलीबद्दल असं बोलताना बघितलं नाहीये. अरे कसं बोलणार? आजपर्यंत अशी कोणी मुलगी भेटलीच नाही ना कधी. हो, म्हणजे आत्ता भेटली हे समजायचं. हे बघ तू परत कन्क्लुजनवर येऊ नकोस. हा, मी आत्ता तसं काही सांगू शकत नाही. पण बघ ना, आता त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिला कळलं ना की माझ्या हाताला भाजलंय. तर आत्ता तिचा टेक्स्ट आला होता की हाताला भाजलंय तर मी एक हर्बल लेप पाठवते म्हणून. म्हणजे बघ ना, वेगळंच आहे यार. वा वा श्रेयस, आग दोनों तरफ बराबर लगी है, राइट? आग कसली आग यार, काय बोलतोयस तू? आग बी काही नाही. हा, आता तिचं वागणं मला कळत नाही म्हणून क्युरिओसिटी वाटते तिच्याबद्दल. तुला पण कोणाबद्दल तरी अशी क्युरिओसिटी वाटली? आय एम सॉरी. ओके. शनायाबद्दल तुला अशी कधी क्युरिओसिटी वाटली? नाही रे श्रेयस, मला शनायाबद्दल कुठलीच क्युरिओसिटी वाटत नाहीये. मला तिच्याबद्दल कुठल्या फिलिंग्सच नाहीये. आय डोंट नो मी ही जबाबदारी कशी पेलणार. मोनिशा, तू अचानक? यश, तुला काहीच वाटत नाही का? तुझा मुलगा माझ्या शनू बेबीच्या इमोशनशी खेळत असताना मी कुठे असायला हवं? मोनिशा, दिस इज वर्क प्लेस. आवाज खाली. हे बघ यश, मी तुझ्याकडे बघून गप्प बसतीये, बट तुझ्या अक्षयने माझ्या शनू बेबीला हर्ट जरी करायचा प्रयत्न केला ना. हे बघ, तू जे बोलायचं नाही जरा स्पष्ट बोल. तू काय बोलतेस आम्हाला काही कळत नाहीये. आधी शांत हो आणि बोल. ठीक आहे, मी स्पष्टच विचारते. तुझ्या लाडक्या अक्षयला माझ्या शनू बेबीशी लग्न करण्यात इंटरेस्ट आहे की नाही? असं का विचारतेस? हो, कारण त्याच्या बिहेवियरवरून तरी असंच दिसतंय की त्याला शनू बेबीशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. त्याला फोर्सफुली लग्नासाठी तयार केलंय. तुझा गैरसमज होतोय. हे बघ, तो त्याच्या मर्जीनेच लग्नाला तयार झालाय. अच्छा, मी काय नाटकं चालली त्याची? आधी लग्नाला नकार दिला, मग होकार दिला, आणि परवा काहीतरी फेक कारण सांगून डिनर डेट कॅन्सल केली. तसं त्याने मेसेज पण केला शनू बेबीला. तिने स्वतः दाखवला मला तो मेसेज, आणि आता म्हणतोय तो मेसेज मी केलाच नाही. अगं, एवढंच ना, कशाला स्ट्रेस घेतेस? काहीतरी कन्फ्युजन असेल, काहीतरी गैरसमज झालाय, आपण सॉर्ट करू ना. आणि मोनिशा, आम्ही शब्द दिलाय तुला, सरनाईकांची मोठी सून होण्याचा मान तुझ्या शनायालाच मिळणार. कम व्हॉट मे, शनायाचं लग्न अक्षयशी होणारच. एक मिनिट, होणार म्हणजे व्हायलाच पाहिजे. आणि तू काही आमच्यावर उपकार करत नाहीयेस. हवं तर तुझा नाईलाज आहे असं समज. एक्सक्यूज मी,
नाईलाज कसला ग? आम्ही तुला आधीच सांगितलंय, आम्हाला शनाया आवडते म्हणून तिला सून करून घेण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. होल्ड ऑन. हे तू फक्त आम्हाला गप्प राहण्यासाठी सांगत असशील ना, तर यु नो तुझ्याबद्दल तुला जेवढं माहिती नाहीये ना तेवढं मला माहित आहे. सो तुझं हे स्टेटस, हे रेप्युटेशन जे काय तू मिरवतेस ना, हे फक्त माझं तोंड बंद आहे म्हणून. ज्या दिवशी माझं तोंड उघडेल त्या दिवशी. मनीषा, तू ब्लॅकमेल करतेस आम्हाला? वेळ पडली तर तेही करायला मी मागे पुढे बघणार. हे बघ मनीषा, अजिबात काळजी करू नकोस. शनायाला सून करून घेण्याचा निर्णय आमचा आहे, त्यात कुठलाही बदल होणार नाही. डू यू अंडरस्टँड? बेटर अंडरस्टँड. दॅट्स बेटर फॉर यू. अरू बाळा, अगं किती काम करत असतेस. बघावं तेव्हा तू आणि तुझा लॅपटॉप. अगं मन रमवायला वेगळं काहीतरी छान करत जावं ग. जाणारे आई मी आता श्रावच्या बुटीक मध्ये जाते आणि तिथून आम्ही दोघी शॉपिंगला जाणार आहोत. अरे वा, छान, मस्त. नम्रता, तू इथे काय करतेयस? तिथे सरनाईकांच्या घरी कळलं की तू घरात नाहीयेस तर किती प्रॉब्लेम होईल. अगं ताई, तू कशाला काळजी करतेयस? मी भाजी आणायला जाते असं सांगून बाहेर पडले. अगं पण मी तुला बोलावलंच नव्हतं ना, मग इतकी घाई कशाला केलीस? घाई अशासाठी कारण माझ्याकडे तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. गिफ्ट? तू पण ना, पण ते देण्यासाठी तुला इथे यायची गरज होती का? गरज कशी नव्हती? मी स्वतः हे गिफ्ट तुला दिलं नसतं तर मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा पाहता आला असता? काय? तूच बघ काय. फाईल्स? कसल्या फाईल्स आहेत ह्या? कसल्या फाईल्स आहेत ते मला माहिती नाही, पण यशोधरा मॅडमच्या मिस्टरांनी ह्या फाईल शोधून काढल्या काहीतरी गुपित शोधण्यासाठी. पण तेवढ्यात यशोधरा मॅडम घरी येत आहेत असा फोन आला, म्हणून त्यांनी या फाईल स्टोरूम मध्ये लपवून ठेवल्या आणि तिथून या नम्रताने त्या फाईल्स भाजी घ्यायच्या निमित्ताने बाहेर पडून इथे आणल्यात. करेक्ट? करेक्ट. आता तू बघ तुझ्या कामाचं काही सापडतंय का? गुड जॉब नम्रता. बरं, तू निघ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावधगिरी बाळग. ठीक आहे? तू नको काळजी करूस. सी यू. द यशोधरा सरनाईक, आता तुला कळेल एका मध्यमवर्गीय शिक्षिकेची मुलगी काय काय करू शकते. आत्ताशी कुठे आपला पहिला धडा झाला होता, आता धडा दुसरा. गेट रेडी. द यशोधरा सरनाईक, गेट रेडी. Come in. दार बंद कर. ताई, अजूनही डोकं दुखतंय का? डोक्यात 100 विचार असल्यावर दुसरं काय होणार? ते काय नवीन आहे का मला? पण ताई, एवढे विचार येण्याचं कारण काय आहे? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मागोमाग दुसरा उभा राहतोय. म्हणजे रत्नपारखी? मोनिशा. मोनिशा? अहो, मोनिशा तर तुमची खास मैत्रीण आहे आणि आता होणाऱ्या विहीनबाई आहेत त्या. त्यांचा काय प्रॉब्लेम? त्यांचा नाही, त्याच प्रॉब्लेम आहेत. आजपर्यंत आमच्यावर कुणीही आवाज वाढवण्याची हिंमत केली नव्हती, पण मोनिशा आम्हाला धमकी देऊन गेली. यशोधरा सरनाईकला धमकी देऊन गेली आहे. काय धमकी दिली? आणि तू ऐकून घेतलं ताई?
आमच्याकडे काही पर्याय नव्हता. आमचं एक सिक्रेट तिला माहिती आहे. त्याचाच वापर करून आम्हाला ब्लॅकमेल करते ती. काही काय बोलते ताई? आय एम नॉट जोकिंग संजय. काही वर्षांपूर्वी एक जमिनीचं डील केलं होतं. आय मीन ज्या बाईच्या नावावर ती जमीन होती ती आमच्या नावावर करून द्यायला तयार नव्हती. तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने व्यवहार केला होता. त्या बाईला संपवलं की काय? शट अप. गजाला काम दिलं होतं. त्याने ऑफकोर्स जोर जबरदस्ती केली असणार. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या बाईचं मानसिक संतुलन बिघडलं. आय गेस ती वेडी झाली, मेंटल असायलम मध्ये. अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं प्रकरण मोनिशा मॅडमना माहिती आहे आणि मोनिशा मॅडम त्या बाईला ओळखतात. म्हणजे तुमचं टेन्शन हे आहे की मोनिशा मॅडम सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही केलं नाही, त्या तुम्हाला मीडियासमोर एक्सपोज करतील. या राईट राईट. नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. काही झालं तरी आम्ही अक्षयचं लग्न शनायाशी लावूनच देऊ.